कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हेलो हेलो आशू, डिप्पर बोलते भाई। हाँ बोल डिप्पर, काय शिवाकडे काम आहे का? अरे नाही भाई, तुझ्याकडेच काम आहे म्हणून तुला फोन केला ना। माझ्याकडे बोल ना। जीजू, ते एक रिक्वेस्ट होती फक्त। ए तू जीजू बिजू म्हणू नकोस मला। आणि रिक्वेस्ट कधीपासून करायला लागला तू? भाई दही अंडी आहे ना। मग अरे दही अंडी आहे म्हणजे दही अंडी आणि शिवा हे कॉम्बिनेशन वस्तीत असतात भाई। आणि शिवा नसेल ना यावर्षी वस्तीत तर मजा नाही येणार आहे दही अंडीला। ऐक ना बाबा, हे बघ मी काय म्हणतो, या वर्षी तुमचं तुम्हाला बघायला लागेल काहीतरी, कारण शिवाला परमिशन नाहीये घरून। अरे माहितीये यार, ते म्हणून तर तुला फोन केला आम्ही। भाई तू बघ ना, काहीतरी कर ना यार। आशू, आता तूच काहीतरी करू शकतो। वस्तीतली दहीहंडी कशी होणार आहे आता तुझ्यावर आहे। मी काय करणार आहे बाबा? अरे अख्खी वस्ती शिवाची वाट बघते आणि जर शिवा नाही आली तर हंडी फोडणार कोण? भाई आता तू शिवाला पाठवू शकतो तर प्लीज भाई पाठव ना यार, प्लीज यार। एक जुगाड ना, मग वस्ती पूर्ण धमाल आहे। जीजू हम पे एहसान रहेगा आपका। मागे ना जरा आम्हाला। हे भाई आहे बाबा, झाले इमोशनल ढाचे देऊन सगळे। ठीक आहे, बघतो मी शिवाला वस्तीत कसं आणायचं। प्रॉमिस नाही करत आपण। अरे खूप खूप थँक्यू आशू। ते तुमचा आजा म्हणतो ना, दुआ में याद रखना, तसं दुआ में याद रखना, समझे? नेल पण खराब झालं असतं ना। अगं पण तुझा मूड चांगला होणार आहे। काय? गुड न्यूज आहे। ती शिवा या घरातून कायमची निघून जाणं हे ऐकणंच माझ्यासाठी गुड न्यूज राहिलं, आता कळलं ना? मग आता असं समज की अशी आयती संधी तुझ्या समोर चालून आली। म्हणजे? अगं आता आशूला फोनवरती बोलताना मी ऐकलं, त्याला त्या शिवाच्या मित्राचा फोन आला होता। तो आशूला असं सांगत होता की काही करून प्लीज शिवाला दही अंडीला वस्तीत घेऊन ये। आशू काय म्हणाला? तो काय म्हणणार विचारात पडला। म्हणजे आशूला शिवाबद्दल काहीतरी वाटतंय। मूर्ख माणसा, हे सगळं तुझ्यामुळे झालंय। अरे आता त्याला असं वाटतंय त्याला मी काय केलंय? फार्म हाऊसला जायची काही गरज होती? तू म्हणालास, आणि मी तरी तुझं कशाला ऐकते ना, मला कळतच नाही। अरे मूर्ख, मी आशूकडून वचन घेतलं होतं, तो शिवाला या घरातून हकलवून लावणार होता। पण इथे आल्यानंतर काय बघते, काय चालू आहे, त्या दोघांचं काहीतरी वेगळंच सुरू आहे। आणि ती शिवा आहे ना, खूप चाप्टर मुलगी आहे। तिने बरोबर आशूला स्वतःच्या जाळ्यात अडकवलंय। झालं तुझं? तुझ्या लक्षात येते का, हीच आयती संधी आपल्याकडे चालून आली आहे। काय बोलतोयस तू? नाही कळतंय का तुला तू काय बोलतोयस ते? अगं तुला कळत नाहीये, लक्षात घे। समजा आशू शिवाला वस्तीमध्ये दहीहंडीसाठी घेऊन गेलाच तर इकडे घरात सीताई केवढी चिडेल। हो, करेक्ट बोलतोयस तू। नाही, आपण ना आता एक काम करूया, आपण दोघं दोन्ही बाजूने आगीत तेल ओतू, म्हणजे जे काही घडेल त्यात फायदा कोणाचा आहे? आपला। शिवा तू ओकेस ना? हा, नक्की? पक्का पक्का? बर, काय बघतेस तू फोनवर? नाही, काय नाही। मला बघू द्या। नाही बघू ग। हे फोटोज? वस्तीतनं दहीहंडी खूप भारी साजरी केली जाते। म्हणजे गणपतीत मिरवणुकीत नाचल्याशिवाय आणि दहीहंडीला थर लावल्याशिवाय सणांची मजाच नाही। आणि तुला मजा करायची यावर्षी? पण सीताई नाही बोलल्यात ना। तुला काय वाटतंय? नाही, नको, उगाच लोचा होईल। काही नाही। लोचा? आपण बघू ना काय करता येते। तू सगळं का करतोयस माझ्यासाठी? पाना गँगचा फोन आला होता ऍक्च्युली। अच्छा, म्हणून हे सगळं चाललंय। ऍब्सोल्युटली, त्यांच्यासाठीच करतोय।
तुझ्यासाठी का करू? नाही पण मग आपण एकदा सीताईला विचारून बघूया, उगाच पंगा नको. सीताई काय झालं? अगं काय झालं? काय गोपाळ केलाय आज? आठवत नाहीये का? कोण कशाला विसरेल सीता? हो ना, अगं मी तयारीच करत होते. का? तू का करत होतीस तयारी? आपली नवीन सून एरवी खूप उत्साहात असते ना, मग आज काय झालंय? आई अगं रागवल्या असतील सुनबाई. जाता आलं नाही ना वस्तीत दंगा करायला. नाही, त्याला दंगा नाही म्हणत, जल्लोष म्हणतात. आणि सीताई मी काकूला मदत करत होते आता. हो ना, मीच म्हणाले तिला, अगं ती किचन मध्येच होती. काकू आपण ना शिवाला जाऊ दिलं पाहिजे ग. अगं ती दरवर्षी संपदा, ह्या वर्षी तिने या घरात सून म्हणून पाऊल ठेवलंय, त्याचंही भान ठेवायला नको का? आणि काय जो जल्लोष करायचा आहे ना, तो आता घरातच करू दे. हा तर ह्या सगळ्या पूजेची जबाबदारी आता तुझी शिवा. आणि आता निर्णय तू घ्यायचायस, दहीहंडीला जायचंय की घरातली पूजा करायची. ओके ओके काकू, तुला एवढंच हवंय ना की तिने घरातली पूजा करावी. तर समजा म्हणजे जस्ट इन केस ती पूजा करून मग गेली तर चालेल तुला? तुझं तोंड जरा बंद करा. नाही आजकाल खूपच डोकं चालायला लागलंय तुझं. चला सणासुदीच्या दिवशी वाद नको. शिवा मी लागते पूजेच्या तयारीला. आणि हा, तिला कोणीही मदत करायची नाहीये, नेहमीसारखंच. उर्मिला, एकटीला करू दे सगळं. सीता ती एकटी कशी काय? का? तुमचा विश्वास आहे की तिच्यावर? आणि ते काय ते म्हणतात, एकावर एक डबल एक्का. हा, डबल एक्का. त्यापेक्षा सोपंच आहे ना हे. आणि पुढे जाऊन सगळं तुलाच सांभाळायचंय, त्यामुळे आपण बघूया ना कितपत जमतंय ते. ठीक आहे, मी घेते तयारीला. संपदा, नेहमी सारखी लपून छपून मदत करायची नाही. नाही लास्ट टाइम केलीस, या वेळेला चालणार नाही. नाही, या वेळेला मीच कुणाची मदत नाही घेणार. वा, मस्त. शिवा, या वर्षी हंडी फोडता नाही आली, पण माझाची हंडी फुटली असेल. फुटली का? शिवाचा माज अजून दाखवला नाही मी. तर दाखवला ना तर 7व्या थरावरून डिरेक्ट खाली. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.